पहिलं कारण म्हणजे मला कपडे धुवायचे होते, दुसरं कारण म्हणजे मला थोडं डॉक्युमेंटचं काम होतं, आणि तिसरं त्याने जर फुंकार मारली की ते प्राण्याचे डोळे पांढरे पडतात. गाईज, तर क्रिप्टो मार्केटमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. बिटकॉइनची प्राइस म्हणजे बिटकॉइन त्याच्या ऑल टाइम हाय पासून 25% खाली पडलेला आहे. बिटकॉइन एक डिजिटल ॲसेट आहे. ॲसेट आहे म्हणल्यावर त्याची किंमत खालीवर तर होणारच. आणि गाईज, बिटकॉइनची किंमत खाली येण्याचं काय कारण आहे ते मी तुम्हाला येणाऱ्या काळात सांगेलच. मित्रांनो, तर शिवराज आणि मी आलेलो आहे शिवराजच्या शेतामध्ये. शिवराजच्या शेतामध्ये येण्याचं कारण असं की शिवराजनं मला सांगितलं की त्याच्या कुत्र्याचं दुखत आहे. कुत्र्याचं नाव आहे लिओ. लिओचे डोळे पांढरे झाले होते, त्याच्यामुळे आम्ही लिओला भेटण्यासाठी शेतामध्ये आलो होतो. लिओला बिस्किट टाकले. आता लिओ सध्या फ्रेश झालेला आहे थोडा. आणि शिवराज आणि मी आता सध्या आंब्याच्या झाडाकडे आलेलो आहे, एखादी कैरी सापडते का पाहण्यासाठी. मित्रांनो, मी कालच 1 दिवसाची सुट्टी घेऊन गावाकडे आलो होतो बदनापूरवरून. आणि शिवराजचं पण 3rd सेमिस्टर झालेलं आहे, त्या सेमिस्टरच्या त्याला सुट्ट्या लागलेल्या आहेत, तो पण गावाकडे आलेला होता. त्यामुळे मग मी पण गावाकडे आलो. तसं पण मला अजून 3 महत्वाचे काम होते गावाकडे येण्यासाठी. पहिलं कारण म्हणजे मला कपडे धुवायचे होते, दुसरं कारण म्हणजे मला थोडं डॉक्युमेंटचं काम होतं, आणि तिसरं कारण म्हणजे मला घरचं जेवण करायचं होतं. त्यासाठी मी अर्जंट गावाकडे आलो 1 दिवसासाठी फक्त. तेवढ्यात आता शिवराजची पण भेट झालेली आहे मला. तेरे को क्या हुआ लिओ? लिओचं दुखत आहे, तुम्ही पाहू शकता की लिओ सध्या शांत झालेला आहे. म्हणजे लिओ एवढा शांत नाहीये, पण तो शांत झालेला आहे सध्या. त्याचं दुखत आहे, आणि त्याचं काय दुःख आहे तो आपल्याला सांगू पण शकत नाहीये. म्हणजे काहीच प्राथमिक अंदाज आमचा असा आहे की असं आम्हाला सांगितलं जातं की एक प्राणी असतो, तो फुंकार मारतो, आणि त्याने जर फुंकार मारली की ते प्राण्याचे डोळे पांढरे पडतात. आणि तसंच काहीतरी प्रकार लिओ सोबत झालेला आहे. काहीच एकदम आम्हाला टॉपलाच, झाडाच्या टॉपला एक कैरी दिसलेली आहे. आणि आता मी शिवराजला काढी देतोय. एकदम टॉपला असल्यामुळे हात पुरत नाही तिथे. आता काढी दिली. कैरी काढण्यासाठी शिवराजचे अथक प्रयत्न तुम्ही पाहू शकता. गाईज, जी कैरी आम्हाला दिसली होती ती तुम्ही पाहू शकता की ती पक्ष्यानं खाल्लेली आहे आणि खराब पण झालेली आहे. मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की राजमाचा प्लॉट आहे, आणि राजमाला स्प्रिंकलनं पाणी देणं सुरू आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगायचं म्हणजे आमच्या गावात एक मागच्या 2-3 वर्षापासून राजमा लावायचं एक नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे. आणि तुमच्या इथे पण राजमा लावतात का तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा. मोसंबीच्या झाडाच्या मोसंब्या घेतल्या आहेत तोडून, आणि आता तिकडं बाजावर बसून आम्हाला आता मोसंब्या खायच्या आहेत.